नक्कीच टायमिंगला मच नीडेड सिक्स फॉर द बॅटिंग साइड अँड व्हॉट अ शॉट. इट्स अ सो ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली मॅग्निफिसंट, एक्स्ट्राऑर्डिनरी क्रिकेट. विवेक स्ट्राईकला, रुपेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. शेवटचा निर्णायक षटक घेऊन परेश. मोठी जबाबदारी आहे. युवा खेळाडू तयार झालेला आहे. आपण नेहमीच या अगोदर वेगळ्या गोलंदाजांना पाहिलंय. आपण पंकजला पाहिलं, आपण निपुलला पाहिलंय, आपण अंकेशला देखील पाहिलेलं आहे, सूरजला. आणि आता इथे परेश. 6 चेंडू 7 धावांची गरज. राऊंड द विकेट. या ठिकाणी हलक्या हाताने खेळलेला फटका. इंटेलिजंट. 1 धाव पूर्ण केले. 2 धावांसाठी परत आहेत. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने खेळलेला फटका. खेळाडू खूप दूर आहेत. हलक्या हाताने खेळला आणि सहज 2 धावा. धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज. हा देखील सामना अटीतटीचा होणार का? कुणबी चषक क्रिकेट स्पर्धा 2024 नारिंगे क्रिकेट क्लब विरारच्या या क्रीडा नगरीमध्ये, ॲडव्होकेट जी.डी. सकपाळ साहेबांच्या क्रीडा नगरीमध्ये नक्कीच आपण पाहतोय आज सकाळपासून चेंडू आणि बॅट यामध्ये झालेलं द्वंद्व युद्ध आपण पाहिलंय. काही अटीतटीचे सामने आपण पाहिले, काही चित्तथरारक सामने पाहिले. आणि आता 5 चेंडू 5 धावांची गरज. बोरखत की पनळी, झाकमाता क्रिकेट संघ की नक्कीच श्रीदेवी गानकुडकर क्रिकेट संघ बोरखत. अतिशय अटीतटीचा सामना. क्षेत्ररक्षणामध्ये बघूया. एक पुन्हा एकदा शॉट थर्डमॅन तिथेच आहे. पॉईंट देखील तिथेच आहे. कव्हर आतमध्ये आहे. पॉईंट आतमध्ये आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग नाही, मात्र वाईडिश फाईन लेग आहे. मिड ऑफ नाही, शॉट मिड विकेट आहे. लॉंग ऑन, मिड विकेट आणि लॉंग ऑफ. पुढचा चेंडू हलक्या हाताने. पुन्हा एकदा डबल माइंड नव्हते. पहिल्यांदा प्री प्लॅन स्ट्रोक होता की मला या दिशेला खेळायचं आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. खूप छान मैदानावर खेळ सुरू आहे. कोण जिंकणारी उत्सुकता. पुढच्या फेरीमध्ये कोण जाणार. या अगोदर धामणी याला पाहिलं आपण संघाला, चिंचाळी या संघाला पाहिलं, आणि आता पन्हळी विरुद्ध बोरखत या संघांमध्ये ही सुरू असलेली द्वंद्व युद्ध लढाई महामुकाबला कोण जिंकणार ही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूब लाडके आमचे क्रीडा रसिक प्रेक्षक समाज बंधू जो हे सामना ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा पहिला दिवस आहे. दिवस रात्र खेळलेली स्पर्धा. पहिल्यांदा आपण कुणबी चषकाच्या इतिहासामध्ये नाईट टुर्नामेंट आपण पाहिली अंडर फ्लड लाईट्स प्रकाश विद्युत झोतामध्ये नारिंगीच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहोत. पहिला दिवस समाप्त होणार आहे, मात्र एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बोरखत की पनळी. गोलंदाज थोडासा वेळ घेतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होतोय. पंच देखील सांगतायत इतका वेळ नका. शॉर्ट पॉईंट सिली पॉईंट आहे. त्याला जो ठेवलं होतं समोर पाहिलं होतं अमित वाघमारे यांनी. 4 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईकला विवेक, ज्याच्या बॅट मधून जर टायमिंग झालं तर आर पार. अप्रतिम हँड आय कोऑर्डिनेशन, त्याचप्रमाणे स्विंग ऑफ द बॅट चांगला आहे. राऊंड द विकेट. परेश स्लोवरवान आणि चेंडू या ठिकाणी गॅप मध्ये नाहीये, मात्र 1 धाव तर मिळेल. आणि या ठिकाणी हे कुठे धावत निघाले. रुपेश बघा हातात बॉल होता. सचिनजी आत्महत्या याला म्हणतात. नक्कीच नक्कीच आत्महत्या. काही गरज नाहीये. स्वतः त्या ठिकाणी बॉल आल्यानंतर तो तिथेच उभा होता. पंचांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी थोडस रनआउटच्या बाबतीत थर्ड अंपायर डिसिजन द्यायचा आहे. त्या ठिकाणी ज्या प्रकारे बेल्स पडलेली आहे तिथे रनआउट कोण आहे आणि काय पाहिलेलं आहे ते आपल्याला नक्कीच या ठिकाणी पंच सांगतील. थर्ड अंपायर ऍक्शन. डिसिजन पेंडिंग. थुक 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 तुंदुन तुंदुन. दगदग मगाच्या सामन्यामध्येच वाढलेली होती आणि सगळ्यांच्या हृदयाचे ठोके धगधग होऊन धडधड झाली. रुपेश जोशी बाद झालेले आहेत. राजेश कुळसर मी मगाशी म्हटले की याला आत्महत्या म्हणतात, कारण रुपेश हा चांगला इंटेलिजंट असं क्रिकेट या ठिकाणी खेळत होता. अगदी षटकार चौकार मारण्याच्या भावनेमध्ये न जाता या ठिकाणी या संघाला ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा तो या ठिकाणी 1-2 वसूल करत होता आणि विजयाच्या समीप आणून ठेवलंय. 3 बॉल 3 ना. 3 बॉल 3. पहिल्या मॅचचा हिरो राज दिनेश रटाटे नक्कीच या ठिकाणी सज्ज होणार आहे. मात्र स्ट्राईकला आता आपण पाहणार आहोत म्हणजेच विवेक.
आणि गोलंदाज आहे परेश. 3 चेंडू 3 धावांची गरज. हा इम्पॉर्टंट चेंडू आहे, ज्या ठिकाणी समीकरण कमी होणार वाढणार हे मात्र निर्णायक ठरवणार. पन्हळी की बोरकत, बोरकत की पन्हळी, दोन्ही संघाचे समर्थक प्रेक्षक उत्सुकता उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. काय घडणार काय बिघडणार सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. कुणबी चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न होताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज परेश. सर्व पंच यांचे देखील धन्यवाद. आमचे आदरणीय लेजंड क्रिकेटर, त्याचप्रमाणे एक लेजंड पंच सिनियर मोस्ट सुरेश दळवी सर, युवराज सर, त्याचप्रमाणे अमितजी. पुढचा चेंडू आणि हवेमध्ये उंच खेळलेला आहे. बघूया खेळाडू त्या ठिकाणी येणार आहेत, मात्र खेळाडू बाद होतोय. बघा अतिघाई संकटाला आमंत्रण आहे. शॉर्ट चेंडू होता आखूड टप्प्याचा, तितकासा बाउन्स नव्हता. मोठा फटका खेळायला गेले आणि कधी कधी म्हणतो आपण आत्मघातकी फटका होणार का ठरणार का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा 6 चेंडू 7, 6 चेंडू 4, 6 चेंडू 3 आणि आता 2 चेंडू 3 धावांची गरज. म्हणजे तुकाराम सरांच्या भाषेत बोलायचं म्हटलं 1 2 का 4 2 by 3 ये 2 by 3. मगाशी जो सामना झाला त्या सामन्याच्या दरम्यान प्रशांत सरांनी या ठिकाणी मान हलवली होती की सामना कुठल्या अवस्थेमध्ये जाणार आहे, कारण मला वाटतं या ग्राउंडचा रंगतदार सामन्याचा रिपोर्ट रिझल्ट हा वेगळा आहे. येस येस येस. आणि आता बघा किशोर बवणे 2 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज, हृदयाची धडधड वाढलेली आहे. मला दुनियादारीचं ते गाणं आठवतंय की टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय काय घडणार काय बिघडणार या देखील मॅच मध्ये गतवर्षीचा चॅम्पियन पन्हळी कमबॅक करणार की या ठिकाणी उलटफेर करणार बोरकत संघ. राऊंड द विकेट परेश सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे किशोर बवणे. राऊंड द विकेट परेश. परेशचा पुढचा चेंडू आणि या चेंडूवर आपण पाहतोय 2 बॉल 3 धावांची गरज. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच डॉट बॉल. 1 बॉल 3. कोळे सर या ठिकाणी पन्हाळी संघ निश्चितच दाखवतोय की मी गतवर्षाचा विजेता आहे. येस. एक शांततेत संयम मध्ये त्यांनी या ठिकाणी आपला खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे आणि सामना अंतिम चेंडूपर्यंत त्यांनी खेचून आणलेला आहे. बघा काय मॅच. 6 बॉल 7 कॉन्फिडन्स. आणि या मैदानावर जो आपण पाहतोय म्हणजे आजच्या दिवसातून कितीतरी संघ आपण पाहू शकतो की आत्मपरीक्षण करतील. आणि नक्कीच जे मंडणगडमध्ये गावी लाईव्ह पाहत असतील, बोरकतला म्हणा आणि पन्हळीला म्हणा किंवा संपूर्ण मंडणगडमध्ये सर्वांची झोप उडालेली असेल. आता 1 बॉल 3 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 1 बॉल 3 धावांची गरज. आणि या ठिकाणी हा चेंडू आपण पाहतोय आणि खेळाडू बाद. पन्हळी संघ विजयी ठरतोय. पुन्हा एकदा बघा जो संघ असं वाटला होता की जिंकणार तो म्हणजे बोरकत, तो संघ या ठिकाणी पुन्हा एकदा कहाणी मिटवी. 6 बॉल 7, 6 बॉल 3, 6 बॉल 4, 2 बॉल 2 आणि आता 6 बॉल 7 असताना पन्हळी संघ गतवर्षीचा विजेता अटीतटीच्या लढतीमध्ये रोमहर्षक लढतीमध्ये चित्तथरारक सामन्यामध्ये विजय. सर्व कार्यकारिणीच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये यायचंय. सर्व पदाधिकारी